जो होना नहीं चाहिए तो हो चुका है गाइस। आता इकडे मोना दीदीच्या शॉपचं काम चालू होतं, इथे बसवायचे होते आम्हाला रॅक्ट। हाय गाइज, वेलकम टू बॅक माय चॅनल। मी तुमची लाडकी अंकिता। विषय का नवीन पेज आहे, पटकन फॉलो करून टाका। तर इथं मग मी मस्तपैकी प्रोडक्ट आपले लावून घेत आहे व्यवस्थित, मग खूप भारी दिसणार। आणि सो मग त्याच्यानंतर अचानकच सो गाइज लाईट गेलेली आहे आणि तुम्ही बघू शकता। सो काम तसंच पडलेलं आहे। सो मी बॅक कॅमेऱ्याने शूट करते, सो मला समजलं नाही तर तुम्ही बघू शकता। मी रॅक बसवलेले आहे आणि इकडं पण बसवलेलं आहे आम्ही रॅक। आणि सगळी आता लाईट गेलेली आहे त्याच्यामुळं काम बंद पडलेलं आहे आमचं। आणि मला तिची एक ॲब्रो केली आणि एक ॲब्रो केलीच नाही बिकॉज लाईट गेली। सो आता लाईटची आम्ही बघतोय वाट की कधी येते आठवड्याने। तर माझ्या ब्लॉगला नक्कीच लाईक कमेंट शेअर करा। लाईट काय आली नाही, पावसामुळे गेलती। आणि मग त्याच्यानंतर मग मी निघाले घरी गौरीला म्हटलं इकडून खूप पाणी म्हणून दुसरीकडे जाऊ। तिथे येऊन बघतो तर तिथं पण खूप पाणी। तो गाइस अंधार खूप आहे, चाललोय आता दुसऱ्या रस्त्याने। गौरी रुसली माझ्यावर। 10 रुपयाचे वाटाणे फुटाणे चालले किती झाली एकदम खुश। आणि गौरी खातीये काय शेंगदाणे का, शेंगदाणे खातीये। आणि आम्ही चाललोय आता एसपी ऑफिस समोरून घरी। चिखल आहे तिकडून आलं तर तिथून पण तसंच बापरे, म्हणून आता वापस आम्ही इकडून चाललोय। सो मग आता मुंगफली घेतलेली आहे तिने, तिला राग आलता की मी तिला म्हटलं होतं तरी मला वाटलं मंडीमध्ये पण खूप पाणी होतं। मग म्हटलं आपण शिवाजी पुतळ्यापासून जाऊ, तिथं तर त्याच्यापेक्षा जास्त पाणी। मग त्याच्यामुळं ना जास्तच मोये झालं। मग आता इतक्या लांबून जातोय ना आम्ही, खूप लांबून जातोय। एक तर पाय तर माझे आज खूप दुखायलेत आणि लिटरली आजच चालावं लागले। सो आता जातोय आम्ही, तर भेटू घरी गेल्यावर। जो होना नहीं चाहिए तो हो चुका है गाइस। इतने दूर से आए, आधा मीटर चल के आए और हमारे पैर पानी में आखिरकार हे माझे दाजी आलेले आहेत आणि दाजीनं हे आणलेलं आहे। दाजी हे काय आहे, काय आहे? अच्छा, आमच्यातली एक मांजरना खूप आगाऊ आहे गाईस। ती गौरीकडे माझ्याकडे आमच्या दोघीकडे पण येत नाही ती फक्त एकाच व्यक्तीकडे। म्हणजे त्यांच्यापाशी एवढी शांत बसती ना, ऊ कचू करत नाही। पण गौरीनं घेऊ द्या किंवा मी घेऊ द्या, हो आम्ही राक्षस आहेत। हो बघा ना किती शांत बसले। आता मी घेऊन दाखवते बरं का गाईज। आता गौरी घ्यायची हा तिला, बघा आता नाही बसणार तिच्यापाशी, नाही बसणार, सोड म्हणती ती। बघ कशी चावती लय अगं, ती आपल्याकडे येणारच नाही, दाजीकडे बघतीये। गेली थांब कपले गौरी। आता जाई ना ती, जबरदस्ती बसून ठेवायला तिला समजायला बरं का। तर दाजीनं आणलेलं आहे स्विंग्स, तर ते मी पिते। कसं ऐकते, आई शपथ बघ अगं बाय शेपटीच वर केली वाकडी। एकटा घेऊन सदा संपलं। काय होते वरडायला? हा बस आज ती ना फुटेज खायला लागली। तर रोज कधी एवढी बसत नाही आमच्या जवळ येतच नाही ती, फक्त गौरी जवळ नसती आणि दाजी जवळ असते। म्हणजे सॉरी गाइस, क्या बोलला तर भुली गई। म्हणजे ती आमच्या दोघी जवळ नसती, दाजी जवळ। क्या ब्लॉग बनायचं? अगं एक सोनं माझ्यापाशी आज कशी बसलाय? अगं बसलंय ना माझं सोनं। सोनं वाटलं दूध टाकूच तर दम नाही। एवढी का वाढायला लागली फ्रॅनी?
हिला हिला दिसत 2 घोट घेऊन बाजूला जाऊ दी. दारूचे 2 घोट नशाला तोडते तिला. नाही हिला सांगतेस मग मी बी कसं असते. तिला चांगल्या वाटीमध्ये देती गौरी. रोज दूध 100 वाट्या तर ह्यांच्याच असतात. या देता ना गड्या. देते फेकून सगळे. तू स्वच्छ तू कशासाठी आहेस लागली हाताला रोजाने लावा मला परवडते काय लागतं का बिगर वाजायची का खायला प्यायला लागत नाही का तुला रोज नाही लागत तिला तर काम चालत नाही नुसता व्हिडिओ नाही खरं बोलतो ते कुठे आहे लायटर ते तिकडे जिकडे आपण कपडे ठेवतो का मला नाही माहित कशामुळे काय आहे मी बघितलं म्हणून मी तुला सांगितलं मी तिथं दुपारी बघितलं ती आणखी ठेवायची पद्धत आहे सांग तिथं पक्कड सुद्धा तिथंच आहे आणि लायटर सुद्धा तिथंच आहे सापडून बघतो घे बाय मागचं नाही सापडत पुन्हा बोल कारण मी दुपारी बघितलं बरं ठीक आहे बस बस करा बात ये आ गए भाग रहा है वो बहुत भगाओ जोर से भगाओ मर गए मरने के बाद उसका डब्बा बन जाता क्या कधी गोळ्या भेटत येतात आपल्याला थोड़ी गोळ्याला पण हेल्थ खाल्ली माझी अभी किधर है दूसरा सापडू पण दाजी माझ्याकडे हॅलो सो आम्ही घेऊन चाललोय आता कैरी जय बसवी टिप्स मार गाईज आज जेवायला आहे धपाट भाकर भेंडी आणि ही कशाची चटणी ही कशाची ही टोमॅटो चटणी जिलेबी इकडे ढोकळा आणि इकडे चिवडा मस्तपैकी ही आपली विद्याताई हाय कर ना विद्याताई सो आता आम्ही मस्तपैकी खातोय सो आमची पार्टी चालू आहे तर आम्ही जेवण केल्यानंतर तुम्हाला भेटते बाय बाय ह्या व्हिडिओ बनवतायत आणि मला रिकामा परेशान करतायत थांब जरा मी काय हे बघा नुसते व्हिडिओ बनवून मला परेशान नाही ओके ठीक आहे एक काढ व्हिडिओ फक्त आमचा तू छान काढतेस म्हणून चल एक काढ काढ असंच बोलवतात सगळे आणि हे बघा मोना दीदी हमको तो मोना नीटा हा राईट हा राईट असं जरा स्लोली या आणि दम्मानी या ठीक आहे छान दिसायलीस मस्त जरा आहे फिंगरप्रिंट काय ते करा डेंजर दिसायलीस हो काय थांबा तिथून घेऊ तिकडं तोंड करा ना मी येते इकडं असं दिसत तुम्हाला माहिती ना करा हे कट करा फक्त तेवढं कट करा हा चला इथून घेऊन मला दिदी तुम्ही इथं थांबा इथं तरी दिसते द्या कोणाला असं दे कट पण कसं घे ना गाणं कसं येईल बरं असं काय लाईट मारणार नाही का तर हात दुखायला लागला माझा करते हो शरारत बस तो बता है तेरे दिल की हकीकत घे मला गाडीवाल्याचा फोन आलाय 2 मिनिटं केला नाही तसा मी अयो चला मग आता ते गाडीवाल्याचा फोन आला ना सर तू ये वापस आता मी व्हिडिओ काढून घेते आणि बघू मग नंतर हे फिट मीचं कॉम्पॅक्ट पावडर तुम्हाला सूट झालंय
मला तुमच्यावालं पाहिजे. मग मी देते ना मग एक्सचेंज मग थँक गॉड मला लय टेन्शन आलतं. ठीक आहे. टाकायला लागल्यात कुठं जिलेबी हे आणि ते तिकडे जाऊन जाऊन मला आणून दाखवतात पेढा आणि ते खाऊ नका ना शुगर आहे माहित नाही. हे बघा नुसतं पेढा खाणं चालू आहे ते हे चालू आहे ना. आताच दुखण्यातून उठल्यात आणि मला आलू देतात खायला. नाही मी दाखवणार आहे सगळ्या लोकांना कसे करतात ते शुगर वाले माणसं. असं आता नाही खाणार सकाळून किती वेळ झाला आता नाही खाणार पण तिकडच खाते डब्बात आणि घरी आयडियाने जिलाबी नेली म्हणजे कुणी नाही नसलं की टाकायचं तोंडात. नाही भैयाला द्यावं लागते ना. खाऊ नका आता ते खा ना. एक तर आता दुखण्यातून एवढे उठल्यात किती दुखत होतं माहितीये का. उठचं सुद्धा येत होतं इतकी शुगर आणि ते वाढली. मला फोन करून काय आता झाले माझे दिवस आता संपले माझे दिवस असं करत होत्या. थोड़ी देर बाद हेयर कलर करने के लिए कस्टमर आते हैं. सो उनका हेयर कलर करना था तो मैं भी फटाफट से रेडी हो गई है. और मेरे बाल मुझे बहुत मतलब इरिटेट कर रहे थे इसलिए मैंने ना उनको बांध लिया क्योंकि हेयर कलर करते वक्त कहीं मेरे हेयर में ना लग जाए. तो मैं गाइस आपको क्लाइंट की हेयर दिखाती हूँ कि वो कैसे है. फिर अब और बिफोर एंड आफ्टर भी मैं आपको दिखाऊंगी तो आप देख सकते हो उनके बाल कैसे और बहुत ड्राई भी हो चुके और उनको हेयर कलर करवाना है. एंड देन मैं अभी हेयर कलर करवा दूंगी. तो पहले आप देखिए उनकी जो भांग है उसमें भी बहुत सारे वाइट हेयर थे. सो हम इस सबको कवर करेंगे एंड देन मैं यहाँ पर अभी स्टार्ट करती हूँ हेयर कलर लगाने के लिए. सो आपण कलर इकडे अप्लाय केलेला आहे आणि देन आपण आता थोडा वेळ म्हणजे अर्ध्या पाऊण तासाने आपल्याला रिझल्ट कळेल याचा. तोपर्यंत आम्ही घेऊन जाते. सो आता आपण हेअर वॉश घेतलेला आहे त्यांचा. तो आपण क्रीम लावून आता थोडे 5 मिनटं ठेवले आहेत. सो मग आता नंतर हेअर वॉश झाल्याच्या नंतर मग आपण हेअर ट्राय करणार आहोत. बघू नका जा. सो आता आपण यांचं हेअर कलर केलेलं आहे आणि त्यांना आता हेअर स्पा करायचं आहे. सो आता आपण हेअर स्पा यांचं करतोय. तर पहिल्यांदा आपण सेक्शन काय म्हणतो मग सेक्शन घेतोय. सो आता आपण सेक्शन्स काढतोय. सो आता आपण सेक्शन्स काढतो. सेक्शन सो आता आपण स्टार्ट करतोय क्रीम अप्लाय करायला. सो गाईज आता इथे आपली हेअर स्पाची जी क्रीम आहे जी आपण इथे अप्लाय केलेली आहे आणि आपल्याला आता 30 मिनिट्स होल्ड करायचं आहे. मग त्याच्यानंतर आपण हेअर वॉश करणार आहोत. मग स्टीम द्यायची. अच्छा स्टीम द्यायची, मसाज द्यायचा. स्टीम देने की है, फिर उसके बाद मसाज देने की है और फिर उसके बाद हेयर वॉश करना है गाइस. सीख रही हूँ धीरे धीरे से. तो पाय दुखायला लागले माझे गाइस उभं राहून. कुठलं पण काम करताना सोपं नसतं जेवढं आपण बघतो पण जेव्हा आपण त्याच्या डीपली जातो ना तेव्हा कळतं की ते स्ट्रगल असतं. तर आता फायनली झालेले त्यांचे हेअर डाय वगैरे पण केलेलं आहे मी. सो आता मी तुम्हाला दाखवते. सो तुम्ही बघू शकता किती शायनिंग करायला लागले हेअर. सो फायनली झालेले. सो फायनली ते हेअर वॉश झालेला आहे त्यांचा. मग त्यांना पण खूप आवडला. सो आता मी पण घरी जाते. माझा ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. खूप थकले खूप टायर्ड झाले. बाय बाय.